20 लाख कोटींमध्ये काय काय होऊ शकतं. भारताचं बजेट 11 लाख कोटी आहे आणि त्यात जर एवढं आपण करू शकतो तर हा जर काळा पैसा आला तर काय काय होऊ शकतं हे आता आपण बघितलं. पण हा काळा पैसा आहे कोणाचा याची नावं आपल्या सरकारकडे आहेत आणि आपल्याला सरकार ती नावं का देत नाहीत याचाच आढावा घेऊया. मुणगेकरजी, मी तुमच्यापासून सुरुवात करतो. तुम्हाला काय वाटतं की ही लिस्ट आपल्या भारतीय सरकारकडे आहे आणि तरीही सरकारची मानसिकता का नाही आहे आणि ते ही लिस्ट द्यायला का तयार नाही आहेत? या संबंधामध्ये खुलासा करताना पंतप्रधान असं म्हणालेले आहेत की ही जी नावं दिलेली आहेत लोकांची ज्यांचा पैसा स्विस बँकेमध्ये आहे, ही नावं त्या बँकेने किंवा बँकेच्या संबंधित लोकांनी काही ठराविक कंडिशन्सवर किंवा अटीवर दिलेले आहेत. याचा उपयोग त्या बँकेने दिलेल्या माहितीप्रमाणे आणि जे स्टेटमेंट केले गेले त्याच्याप्रमाणे फक्त टॅक्सेससाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. बाकी कोणत्याही गोष्टीसाठी त्याचा उपयोग करता येणार नाही. मुद्दा याच्यामध्ये असा आहे की जेव्हा प्राईम मिनिस्टर स्वतः असं म्हणतात की नावांची माहिती असूनसुद्धाही आम्ही माहिती देऊ शकत नाही, ह्याचा अर्थ मुळामध्ये असा की कुठे ना कुठेतरी त्यांच्यावर तशा प्रकारची कंपल्शन्स आहेत. त्यांच्यावर कंपल्शन्स आहेत की ज्या लोकांचा पैसा आहे त्यांनी कंपल्शन निर्माण केली आहेत ही पंतप्रधान घाबरत आहेत की त्यांच्या पक्षातले लोक याच्यात असतील? नाही, असं नाही. हे बघा, आपण ही राजकारणामध्ये चर्चा करत असताना आपण हे काळ्या पैशाची चर्चा करताना आपण ही पक्षनिहाय चर्चा या देशात लोकांनी करू नये. जर प्राईम मिनिस्टर येताना त्यांनी सांगितलेलं की 100 दिवसात आम्ही बाबा नाव जाहीर करू, मग आता 100 दिवस झाले की मग तुम्ही द्या नावं. पण त्यांनी जनतेला नावं पाहिजेत कारण हा शेवटी भारतीयांचा पैसा आहे आणि हा पैसा कोणाचा आहे हे जाणून घेण्याचा भारतीयांना अधिकार आहे. कारण हा पैसा कुठल्या मार्गाने बाहेर गेलाय हे पण त्यातलं एक मोठं कारण आहे. ॲब्सोल्युटली. मला हे सांगायचं आहे की पंतप्रधानांनी भूमिका म्हटल्यानंतर प्रणब मुखर्जी फायनान्स मिनिस्टर असं म्हणाले आहेत. ह्याच्या संबंधित ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन माझ्या माहितीप्रमाणे उद्या त्याची सगळी माहिती ते देऊ शकतील. याबाबत नेमकी सरकारची रावजी काय म्हणाले, घडामोडी आपण रोज बघतो, याच्यावर रोज चर्चा होते की एवढा प्रचंड काळा पैसा आज भारतातून बाहेर गेलाय, मग कुठल्या पद्धतीने गेला आणि हा त्यांनी कसा कमवला हा एक दुसरा प्रश्न आहे. पण आज सरकारवर असं काय कंपल्शन आहे की त्यांना ही नावं त्यांना जाहीर करायची नाहीत? एक लक्षात घ्या, सरकारवर बंधन पंतप्रधान म्हणतात त्याप्रमाणे कदाचित आंतरराष्ट्रीय कायद्याचं बंधन त्याच्यावर असेल. परंतु याचा अर्थ सरकारने जरी नावं जाहीर केली नाहीत असं आमचं गृहीत धरू कायद्यात, परंतु त्यांना कारवाई तर करता येते. ही कारवाई का केली जात नाही हा मुख्य प्रश्न आहे. नावं 26 लोकांची नावं जाहीर होतील, आम भारतीयांना त्यांच्याशी काही घेणं देणं नसणार, त्याच्यातले अनेक नावं ही आपल्याला माहिती नसतील, त्यामुळे नावं जाहीर होतील आणि कायद्याचा भंग होईल. माझं म्हणणं असं आहे की राष्ट्रपतींनी जेव्हा 2009च्या निवडणुकीनं पहिलं भाषण केलं संसदेच्या समोर, मी त्या भाषणाला उपस्थित होतो, त्यावेळी त्यांनी सांगितलं की 100 दिवसामध्ये आम्ही देशाबाहेरचा काळा पैसा आम्ही बाहेर काढू. आम्ही सर्वांनी टाळ्या वाजवल्या, एक आशेचा किरण दिसतोय असं वाटलं. 100 दिवस काय तर 2 वर्ष होत आली तरीसुद्धा त्यातलं काहीही झालेलं नाही. माझं म्हणणं असं की ह्याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव तर आहेच, त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगतो मी सरकारची अगतिकता किती आहे बघा. कारण ह्या सरकारच्या ज्या नाड्या आहेत या लोकांच्या हातात आहेत ज्यांनी आपला पैसा तिकडे ठेवलेला आहे. तिकडे ठेवलेल्या पैशाची अडचण ही आहे, आता अर्थशास्त्री म्हणून डॉक्टर मुणगेकर जास्त सांगू शकतील, हा पैसा तिकडे ठेवल्यामुळे तो चलनाच्या बाहेर गेलेला आहे. भारतात निर्माण झालेला पैसा हा भारताच्या चलनाच्या बाहेर जाणं आणि तिकडे कुठेतरी अडकून पडणं ही सगळ्यात दुःखाची आणि चिंतेची बाब आहे. त्याच्यामुळे आपल्या विकासाला खूप मोठा अडथळा निर्माण. एक अशी आकडेवारी सांगितली होती की जर का खरंच आपण जर आकडेवारी सांगितली, जर का खरंच आला चलनामध्ये भारतात आला तर मग 30 वर्ष आपल्याला टॅक्सलेस बजेट मांडता येणार आहे. 30 वर्ष कुठलाही कर न लावता एक टॅक्स बजेट करता येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक सिटीजनला, प्रत्येक नागरिकाला 2000 रुपये 60 वर्षापर्यंत त्याला आपल्याला पेन्शन देता येणार आहे. IMFचं राष्ट्रीय इंटरनॅशनल मॉनिटरी फंड किंवा वर्ल्ड बँकेचं बरंच आपल्याला बरंच काय करता येईल. पण आपली मानसिकता त्याच्या आहे आणि सरकारची मानसिकता, सरकारची अगतिकता म्हणतोय मी. सरकारचे हात इतके बांधले गेलेले आहेत, सगळ्यांचे इतके चेहरे आणि हात बरबटलेले आहेत की त्यांना यांच्या विरुद्ध ॲक्शन घेण्याची क्षमताच उरलेली नाही आणि त्याच्यामुळे इच्छाशक्ती राहिलेली नाहीये. साळगावकरजी पण आहेत आपल्याबरोबर. साळगावकरजी काय म्हणाल की ओबामांवर इंटरनॅशनल लॉचं बंधन नव्हतं, कारण जसं आज इथे मुद्दा उपस्थित केला की काही लॉचं बंधन असेल इंटरनॅशनल, ओबामांनी न जुगारता त्यांनी सांगितलं की आम्ही करणार. मग आपल्याला अशी का बंधनं येतात आणि ही जर लोक भारतीय आहेत तर त्यांची नावं जाणून घेण्याचा आपल्याला अधिकार आहे? नाही, थोडं याच्यामध्ये मला गैरसमज दिसतो. एकतर ओबामांना असा अधिकार पूर्णपणे नाही आहे. जेव्हा UBS बँक कोसळली तेव्हा अमेरिकेतल्या जवळजवळ 50,000 लोकांचं पैसे बुडाले आणि त्यांनी सिनेटवर प्रेशर आणलं आणि तेव्हा ही गोष्ट बाहेर आली. बरं, आता तुम्ही जो 20,000 कोटीचा आकडा म्हणताय तो 20,000 कोटीचा आकडा हा फक्त लायचेस्टाईन जर्मनी
जर्मनीने लाच देऊन ही माहिती बाहेर काढली आणि मग ती शेअर केली. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे हे जे 50 अकाउंट्स आहेत याच्या व्यतिरिक्त जवळजवळ 75 लाख कोटी रुपये UBS आणि इतर स्विस बँकात आहेत. म्हणजे जवळजवळ 100 लाख कोटी आणि या पलीकडे जाऊन 200 कोटी रुपये हे इतर ठिकाणी असल्याचं बोललं जातं. म्हणजे आता भरतकुमार यांनी सांगितलं त्याप्रमाणे 300 लाख कोटी हा फिगर बरोबर आहे. आता या 20 लाख कोटीवर जे लोकांना स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे की हे इतकं करता येईल, असं करता येईल, तसं करता येईल, हा पॉलिटिकल अजेंडा आहे. हे कारण हे दिवा स्वप्न आहे. ह्या इंटरनॅशनल ट्रीटीज एवढ्या स्ट्रॉंग आणि बांधलेल्या आहेत की हे याचे डिटेल्स बाहेर काढणं मनमोहन सिंग काय तर कुठल्याही देशातल्या प्रगत देशातल्या पंतप्रधान किंवा चीफ अथॉरिटीला शक्य नाही. शासन म्हणजे काय, जे शासन करतो ते शासन, शिक्षा करू शकतं ते शासन. पण इथे कराराने आणि कायद्याने बांधलं गेल्यामुळे कुठलंही शासन या गोष्टीमध्ये फार प्रगती करू शकेल असं काही दिसत नाही. पण यांची नावं जाणून घेण्याचं आपल्याला नक्कीच अधिकार मला आहे. काय ह्याच्यामध्ये म्हणायचा मुद्दा असा आहे की हे जे पैसे आता 20 लाख कोटी रुपये स्विस बँकेत गेले असं आपण म्हणतो. आता ह्याच्याबद्दलची सगळी माहिती जी काय सरकारकडे उपलब्ध असेल याच्यात येतात असं आहे मुंडगेकरजी, जर्मनीने ही नावं दिलेली होती आपल्या सरकारला, सरकारकडे नावं आहेत आणि त्यांनी दिली नाही. ही एक त्यातली वास्तवता आहे आणि सुप्रीम कोर्टाने आता सांगितलंय की ती नावं द्या. जेव्हा याच्याबद्दल याचिका दायर झाली तेव्हा तरी पण सरकार तयार नाही. म्हणजे सरकारची कुठेतरी मानसिकता नाहीये का? आम्हाला नावं जाणून घ्यायची, पैसा येईल की नाही हा वेगळा विषय. नावं घेण्याचा प्रश्नच नाही. असं आहे, नावं घेण्यात काय अर्थच नाही. आपल्याला तो पैसा हवा त्याच्यामध्ये आहे. मुळात मुख्य मुद्दा असा आहे की ह्याच्यामध्ये जसं साळगावकर मगाशी म्हणाले तसं डेफिनेटली ह्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी आंतरराष्ट्रीय करारांचं बंधन असणार. माझं असं म्हणणं आहे की सरकारने ते उघड करावं. नाही ह्या देशामध्ये नाही सांगतील सुप्रीम कोर्टासमोर सरकारने उघड करावं की बाबा या बंधनांमुळे आम्ही नाही देऊ शकत. तसं अजून केलेलं नाही. कसं आहे, पिरियड जे आता दिलं आहे त्याच्यात त्याचं मिशन नाही. पण ह्याच्यामध्ये फायनान्स मिनिस्टर असं म्हणाले आहेत की ह्याच्याबद्दलची प्रेस कॉन्फरन्स घेऊन आणि पाहिजे असलं तर दे विल गिव्ह द ॲफिडेव्हिट. मुद्दा ह्याच्यामध्ये काय आहे, मुद्दा असा आहे की स्विस बँक किंवा जर्मनीमध्ये कुठल्याही बँकेमध्ये लोक जो काळा पैसा ठेवतात तो काळा पैसा निर्माण होण्याची प्रक्रिया थांबवण्याची आवश्यकता आहे. आपण काय करतो चर्चा, आपण क्युरेटिव्ह मेडिसिनची चर्चा करतो. म्हणजे एखादा रोग झाल्यानंतर काय करतो आहोत ते. या देशामध्ये गेल्या 50 वर्षामध्ये जो काळा पैसा निर्माण झाला. नाही कसं आहे, तुम्ही म्हणता ते एकदम हायपोथेटिकल आहे की आधी हे थांबवण्याच्या आधी आपल्याला बघायला तर पाहिजे की चोर कोण आहेत. कारण हे चोर चोरी करत असतील तर आपल्याला ते लवकर थांबवता येईल. काय म्हणतो हा वेगळं. माझं असं म्हणणं आहे की स्विस बँकेत पैसे त्यांच्याकडे ठेवण्यात आले कसे, हे पैसे इथेच निर्माण केले गेले की नाही. इथे ही काळा पैसा निर्माण होण्याची प्रक्रिया देशात जी तयार होते आणि सगळी क्षेत्र जे व्यापून टाकलं. आज मला सांगा की राजकारणाच्या बाबतीत आपण नेहमी बोलत राहतो, कुठलं क्षेत्र आहे देशामध्ये असं काळ्या पैशाशिवाय. या देशामध्ये हे तुम्हाला मान्य आहे ना, या देशामध्ये काळा पैसा निर्माण होण्याची प्रक्रिया थांबवण्याची आवश्यकता आहे. डॉक्टरांना एक असं विचारायचं आहे की जेव्हा पैसा जन्माला येतो तेव्हा तो काळा नसतो, त्याला काळा केला जातो. त्यामुळे पैसा भारतात निर्माण झालेली संपत्ती ही परदेशात नेऊन दाबून टाकणं हे मोठं पाप आहे. आणि दुसरं मगाशी जयराजींनी सांगितलं की सरकारला अशक्य आहे. अशक्य नाही. जितका हा पैसा जितका दाबून ठेवलेला आहे तिकडे त्याच्यापेक्षा नक्की त्यांचे ॲसेट्स बरोबर ही भारतामध्ये आहेत. त्याच्यापेक्षा मोठे उद्योग त्यांच्या भारतामध्ये आहेत. आणि आपल्याला आंतरराष्ट्रीय कायद्याने समजा नावं बंधनकारक असतील तर त्यांच्या विरुद्ध इकडे कारवाई कराल. त्यांची इतके ॲसेट्स आहेत मोठे मोठे, त्या तिकडे दाबलं. जर का नाक दाबलं तर तोंड उघडणारच. आणि त्यामुळे तसं करण्याची क्षमता मात्र तुमच्याकडे. आणि हा पैसा शेवटी कुठल्या मार्गाने आला हे पण जाणून घ्यायचा आपल्याला तेवढाच अधिकार आहे.